नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीसी एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो। या चारही एक्झाम्समधलं इंग्लिश जे असतं ना, त्यामध्ये बेसिकली फरक कोणता असतो तो आपण बघू आणि लेक्चर बघताना संयम ठेवून बघायचं। गांभीर्यपूर्वक जे मुलं अभ्यास करतात एमपीएससीचा आणि या सगळ्या एक्झाम्सचा, तर त्यांनी पूर्ण लेक्चर बघावं, जेणेकरून आपल्याला समजून येईल की या चारही एक्झाम्स वेगवेगळ्या असतात। ठीक आहे ना। आता आपण समोर सगळं डिस्कशन यामध्ये करूनच, ठीक आहे ना। एमपीएससी, आयबीपीएस, टीसीएस आणि बँकिंग या सगळ्यांमध्ये काही गोष्टी कॉमन आहे। एमपीएससी आणि टीसीएस याची एक जोडी आणि आयबीपीएस आणि बँकिंग, ॲक्च्युली बँकिंगच्या सगळ्या एक्झाम्स हे आयबीपीएस ही संस्था घेते। ठीक आहे ना। म्हणजे बँकिंग वेगळं, बँकिंग एक्झाम वेगळी आणि सरळ सेवा वेगळी, सरळ सेवा पण ज्या आयबीपीएस घेते त्या। ठीक आहे ना। मग आता बँकिंग एक्झाम हे आयबीपीएसच घेते आणि महाराष्ट्राला सरळ सेवा, महाराष्ट्राच्या सरळ सेवा हा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा यांनाच मिळालेला आहे आयबीपीएसचा। परंतु या दोघांमध्येही बेसिक फरक असतो। पॅटर्न जरी सारखं असलं तरी याचं हार्डनेस जास्त असते आणि त्या तुलनेत सरळ सेवेमध्ये फार काही तेवढं हार्ड नसते, परंतु लेव्हल एकच असल्या कारणानं, म्हणजे प्रश्न हा मोठा असेल हा लहान असतो, लेव्हल एकच असते, सिलेबस एकच असतो, त्यांचे विचारण्याची जी पद्धत आहे ती एकच असते। फक्त एवढंच, यात मोठे प्रश्न बघायला मिळतात, यात लहान। ठीक आहे ना। म्हणजे ही जोडी झाली कोणती, आयबीपीएस आणि बँकिंग। एक आहे एमपीएससी आणि टीसीएसची जोडी। आयबीपीएस आणि बँकिंगमध्ये थेट तुम्हाला ग्रामर कोणीही विचारणार नाही। आले तर थोडेफार थोडके ग्रामरला थेट प्रश्न येते ग्रामरवर, परंतु जास्तीत जास्त प्रश्न यामध्ये कॉम्प्रेन्शनवर डिपेंड असते। कॉम्प्रेन्शन, जर तुमचं आकलन चांगलं असेल, जर तुमची वाचनाची आवड चांगली असेल, तर तुम्हाला बँकिंग आणि आयबीपीएसची एक्झाम्स कठीण जाणार नाही। त्या तुलनेत एमपीएससी आणि टीसीएस यामध्ये व्याकरणाचा भडीमार असतो। बघा ही स्लाइड बघा, इथे ग्रामर, कॉम्प्रेन्शन आणि व्होकॅब्युलरी या तीन गोष्टी दिलेल्या आहे आणि याच तीन गोष्टी सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन आहे। ठीक आहे ना। मग आता एमपीएससी म्हटलं तरीही ग्रामर विचारते। एमपीएससीला 50 मार्काचा पेपर असतो, मग तो ग्रुप बी, ग्रुप सी असो की राज्यसेवा असो। ठीक आहे ना। यामध्ये तुम्हाला ग्रामर असतं जवळपास 30 मार्कांचं, 5 मार्कांचं कॉम्प्रेन्शन असते आणि व्होकॅब्युलरी असते 15 मार्कांची, एक मोठी। कधी कधी हे 17 होऊ शकते, तर मग हे 27 होईल, 28 होईल। ठीक आहे। कधी कधी हे 20 होऊ शकते, तर मग हे 20, हे 25 आणि हे 5 होईल। हे असं असते एकंदरीत एमपीएससीचं प्रमाण। कारण एमपीएससीमध्ये तुम्हाला ग्रामर करावंच लागते आणि तेही संपूर्ण ग्रामर करावं लागते। त्या तुलनेत बँकिंग किंवा आयबीपीएसच्या कोणत्या एक्झाम देताना तुमचं ग्रामर पक्कच असलं पाहिजे असं नाही, म्हणजे ग्रामर पक्क असलं पाहिजे, कारण त्यावर ते कॉम्प्रेन्शन डिपेंड असते, समजलं ना। म्हणजे बँकिंगची एक्झाम देताय तुम्ही, तर तुम्हाला तुमचं ग्रामर पक्क असलं पाहिजे, समजून घ्या। एमपीएससीच्या नेक्स्ट लेव्हल आहे बँकिंग, बँक एक्झाम। याला बँकिंग म्हटल्यापेक्षा बँक एक्झाम म्हणायचं। बँकिंगचा अर्थ काय होतो, जर आपण बँकमध्ये काही व्यवहार केले किंवा आपण ट्रान्झॅक्शन केले एटीएम मधून, त्याला बँकिंग म्हणतो आपण, ह्या बँक एक्झाम असतात। ठीक आहे ना। आता एमपीएससी मध्ये तुम्हाला 30 मार्कांचं ग्रामर याचा अभ्यास करावाच लागतो। तुम्हाला 100% ग्रामरचे काने कोपरे माहीत असायला पाहिजे, एक गोष्ट तुम्हाला अभ्यासावी लागते आणि म्हणून एमपीएससीमध्ये ग्रामर महत्त्वाचं आहे। या ठिकाणी फक्त 5 मार्कांना कॉम्प्रेन्शन येते, परंतु बँकिंग एक्झाममध्ये तुम्हाला जवळपास 30 मार्कांचं कॉम्प्रेन्शन येते। हा ठीक आहे, एखादे 5 मार्क्स कॉमन एरर्स वर येऊ शकते। कॉमन एरर्स हा सुद्धा एक भाग कॉम्प्रेन्शनचाच आहे, परंतु तो ग्रामरवर डिपेंड असतो आणि बाकीचे 25 प्रश्न ग्रामरवर इनडायरेक्टली डिपेंड असते। म्हणून तुम्हाला बँकिंगमध्ये सुद्धा एमपीएससीचा अभ्यास तुमचा असावाच लागतो। ठीक आहे ना। म्हणजे ज्याला एमपीएससी इंग्लिशचा अभ्यास संपूर्ण माहीत आहे तो बँकिंगचे एक्झाम देऊ शकतो, आणि जो थेट बँकिंगला गेला आणि ते रेडीमेड लेक्चर्स पाहून राहिला त्याला काही समजत नाही। ठीक आहे। आपण गोष्टी समोर होत राहील आपल्या। ठीक आहे। एक लेवल बघा, तुम्हाला मी लेवल दाखवतो। आपण आधी एमपीएससी आणि बँक एक्झाम यांची तुलना करू। आता हा प्रश्न एमपीएससीला, MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे एमपीएससी। ठीक आहे ना। एमपीएससी म्हणजे एमपीएससी मध्ये अनेक गोष्टी आहे, कृषी आहे, इंजिनिअरिंग आहे, त्यापैकी हा इंजिनिअरिंगचा प्रश्न आहे। ठीक आहे ना।
आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड. आय एम ला अंडरलाईन केलेला आहे. आय एम द सेक्रेटरी ऑफ दिस स्पोर्ट क्लब सिन्स इट्स फॉर्मेशन 5 years ago. आता हा प्रश्न एमपीएससीचा आहे. आता तो काय म्हणतो की हा जो एम आहे, या एमच्या ऐवजी वॉज पाहिजे होता, हॅव बीन पाहिजे होता, हॅड बीन पाहिजे होता, की नो इम्प्रूव्हमेंट, म्हणजे की काहीच नाही पाहिजे, तेच पाहिजे जे आहे ते. तर अशा वेळेस तुम्हाला टेन्स हा चॅप्टर आलाच पाहिजे, समजलाच पाहिजे, 100% समजला पाहिजे, अदरवाईज हे समजत नाही. ठीक आहे ना. मग आता बँकिंगची एक्झाम घ्या. बँकिंगमध्ये थोडी एक लेवल, एक एक्स्ट्रा लेवल असते. आता हे बघा, यालाही कॉमन एरर म्हणतो आपण, म्हणजे यालाही स्पॉट द एरर किंवा कॉमन एरर म्हणतो. आता हे आहे, जेवढं आहे तेवढं आहे. ठीक आहे ना. मग आता बँकिंगबद्दल, आता हा झाला प्रश्न बँकिंगचा. असे ते 3 प्रश्न विचारतात, 1 out of 3. इन इच क्वेश्चन 4 words हॅव बीन हायलाइटेड. म्हणजे टेक्नॉलॉजी, इथे आउटडेटेड, इथे सिस्टम आणि इथे अलाऊ. तो काय म्हणतो, 4 words आम्ही हायलाइट केलेले आहे, विच मे ऑर मे नॉट बी इन देअर करेक्ट पोझिशन. म्हणजे कोणते शब्द त्या पोझिशनला पाहिजे किंवा नाही पाहिजे, किंवा असं असेल टेक्नॉलॉजी इथे नाही पाहिजे, इथे पाहिजे, किंवा अलाउ इथे नाही पाहिजे, इथे पाहिजे, किंवा हा जो आउटडेटेड आहे तो इथे नाही पाहिजे, इथे पाहिजे, सिस्टम इथे पाहिजे. म्हणजे हा प्रश्न समजत नाही 2 मिनिटं आपल्याला. समजून घ्या, बँकिंगचे जर मुलं असेल त्यांना समजून घ्या की ही तुमची लेवल आहे. एमपीएससीच्या मुलांना समजून घ्या की बँकिंगची लेवल ही आहे. एमपीएससी हे समजलं पाहिजे. यासाठी तुम्हाला टेन्स अगदी पूर्ण माहीत असलं पाहिजे. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे तर प्रत्येकांना माहीत आहे. तो 5वीतला पोरगा आपण सांगेल. त्यामध्ये जाऊन, खोलात जाऊन तुम्हाला भरपूर गोष्टी शिकाव्या लागतात, बारीक सारीक गोष्टी शिकाव्या लागतात. आणि हे एक तप असते ॲक्च्युली. 1 वर्षाचा चांगला दांडगा अभ्यास असला पाहिजे प्रामाणिकपणे. नाही तर मग दरवर्षी मुलं क्लास लावतात आणि आम्हाला फोन पण करतात, सर मी एमपीएससी देऊन राहिलो, बँकिंग देऊन राहिलो, मला इंग्लिश जमत नाही, आता समोरच्या महिन्यात परीक्षा आहे, पुढच्या महिन्यात, तर मग काही सांगा ना. असं असते काय? असं नसते मित्रांनो. प्रॉपरली अभ्यास करावा लागतो, नाहीतर फळ मिळत नाही. पैसे जाते फीच्या स्वरूपात. ठीक आहे. असो, माझं ही एमपीएससी आणि ही बँकिंग. आता म्हणजे 2 मिनिटं तर याने काय विचारलं हे समजत नाही बँकिंगवाल्यांना. बँक एक्झाम कशी असते, समजा तुम्ही बँकिंगचे क्लास लावले, ते तुम्हाला मॅथ, रिझनिंग शिकवतात. दुसरी गोष्ट करंट अफेअर्स वगैरे घेतात. मग येते इंग्लिशचे तुमचे 25 लेक्चर्स होईल किंवा 30 लेक्चर्स होईल, किंवा तुमचं 1 महिना इंग्लिश चालेल. हे लेक्चर आहे, कधी कधी 20 लेक्चरचं मोठ्या मोठ्या शहरामध्ये. तुम्ही जर बाहेर ठिकाणी गेले कुठं आउट ऑफ महाराष्ट्र किंवा कुठं, तुमचे 15 लेक्चर्स होईल इंग्लिशचे. मला सांगा त्या 15, 20, 30 लेक्चरमध्ये काय समजेल यांना? भेंड काही समजत नाही. तो येतो, लेक्चर घेऊन जातो, संपला विषय. हे खरं आहे ना? तुम्ही कमेंट करा की हो सर आम्ही हेच अनुभवलेलं आहे बँकिंगमध्ये. तर हे असं नसते. यासाठी तुम्हाला हे सगळं माहीत असलं पाहिजे. ॲक्च्युली तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की या ठिकाणी त्याने म्हटलं काय आहे. तो असं म्हणते की हे जे 4 शब्द आहेत, टेक्नॉलॉजी, आउटडेटेड, सिस्टम किंवा अलाउ, हे 4 शब्द या 4 ठिकाणी नाही पाहिजे. हे जम्मल करा. हे कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी असेल, वाक्य तेच असेल. म्हणजे फरक बघा. तोही कॉमन एरर्स होता, म्हणजे हा सुद्धा कॉमन एरर आहे आणि हा सुद्धा कॉमन एरर आहे. मग फरक आहे ना, 2 एक्झाममध्ये फरक आहे. तसंच TCS आणि IBPS मध्ये फरक आहे. MPSC मध्ये 4 ऑप्शन्स असतात, तर बँकिंगमध्ये 5 ऑप्शन्स असतात. TCS मध्ये 4 ऑप्शन्स असतात, IBPS मध्ये 5 ऑप्शन्स असतात. TCS ची लेवल ही MPSC सारखी असते, कारण TCS मध्ये व्याकरण विचारते, पण IBPSच्या सरळ सेवेमध्ये व्याकरण विचारत नाही. तिथे 5 ऑप्शन्स असतात आणि त्याची लेवल बँकिंग सारखी असते. आणि मला हसू येते त्या गोष्टीचं. आपण पुस्तकं पाहतो, कोर्सेस पाहतो, भरपूर गोष्टी पाहतो, लेक्चर्स बघतो की TCS आणि IBPS साठी अमुक मटेरियल, तमुक मटेरियल. अरे बाबा, TCS वेगळा आहे, IBPS वेगळा आहे. TCS लेंदी आहे, IBPS सुटसुटीत आहे. 5 ऑप्शन जरी असले तरी इथे स्टँडर्ड लेवलला आहे.
असं असते. म्हणून IBPSचा कोर्स आम्ही कधी सांगत नाही ABC एज्युकेशनतर्फे किंवा IBPS रिसर्च असतं नाही. IBPS वेगळं, त्याचा कोर्स वेगळा, त्याची पुस्तके वेगळे. TCS वेगळं, त्याचा कोर्स वेगळा, त्याची पुस्तके वेगळे. दोन्ही तुम्ही एक करू शकत नाही, हा फरक असतो. MPSCचा मुलगा जर त्याला संपूर्ण MPSCची जाण असेल तरच तो बँकिंगची एक्झाम देऊ शकतो. पण नुसतं बँकिंगचा अभ्यास केलेला MPSCची एक्झाम देऊ शकत, म्हणजे MPSCचं इंग्लिश करू शकत नाही प्रॉपरली. आणि यासाठी अभ्यास सुद्धा असला पाहिजे आपल्याला, ठीक आहे ना. आणि म्हणून बँकिंगच्या मुलांनी सुद्धा आधी MPSCचं इंग्लिश ग्रामर पूर्ण करावं, तुम्हाला समजेल ते, अदरवाईज समजणार नाही, ठीक आहे. मग आता मला सांगा, हे जे 2 प्रश्न आहे इथे काय आहे, आय एम द सेक्रेटरी ऑफ द स्पोर्ट क्लब सिन्स इट्स फॉर्मेशन 5 years ago. म्हणजे 5 वर्षांच्या आधी जेव्हा या क्लबची स्थापना झाली तेव्हापासून मी या स्पोर्ट क्लबचा सचिव आहे, आय एम द सेक्रेटरी. लक्षात. मग आता अशा वेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की हा एम पाहिजे का, इथे वॉज पाहिजे, हॅव बीन पाहिजे की हॅड बीन की काय पाहिजे, समजून घ्या. आता इथे जर सिन्स इट्स फॉर्मेशन 5 years ago लिहिलेलं आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला सिन्स किंवा फॉर दिसला, मग समजून घ्यायचं की हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे मग प्रेझेंट टेन्समध्ये जे 4 भाग असतात, 4 टॉपिक्स असतात, त्यापैकी 3रा आणि 4था टॉपिक हा आहे, ठीक आहे. मग 3रा आणि 4था पैकी कोणता, 3रा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि म्हणून या ठिकाणी ॲमच्या ऐवजी आय हॅव बीन पाहिजे. आय हॅव बीन म्हणजे मी जेव्हा या क्लबची स्थापना झाली त्या दिवसापासून, स्थापनेपासून मी या स्पोर्ट क्लबचा सेक्रेटरी आहे, सचिव आहे. आणि म्हणून इथे हॅव बीन पाहिजे, हॅड बीन नाही पाहिजे किंवा वॉज पण नाही पाहिजे. लोक म्हणतील की बा वॉज पाहिजे, 5 वर्ष म्हटलं बा ॲगो म्हटलेलं आहे म्हणून वॉज टाका, असं नसते. यासाठी आपल्याला टेन्स चॅप्टर माहीत असलं पाहिजे. कोणी म्हणेल टेन्स काय सोपं काय करून घेऊ, असं नसते. त्याच्यात डीप जावं लागते, तेव्हा समजते. आपले एक नवीन बॅच चालू होत आहे 28 तारखेपासून, 28 ऑगस्टपासून, ठीक आहे. संध्याकाळी 6 ते 8 ही बॅच ऑफलाईन आहे अमरावतीला, आणि तीच आपण लाईव्ह घेत आहोत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे दिलेला आहे ऑफिसचा, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता. हीच बॅच लाईव्ह आहे आपली, जी आहेत की म्हणजे आता आपण सुरू करणार आहोत, जी MPSC राज्यसेवेसाठी राहणार आहे. राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी बँकिंगच्या मुलांसाठी सुद्धा ती उपयुक्त राहणार आहे. ओके, चलो. मग आता समजा जर आपण बँकिंगचं म्हटलं, इथे काय लागेल बघा, रिप्लेसिंग द ऑफिसेस टेक्नॉलॉजी नाही तर ऑफिसेसचं काय पाहिजे, रिप्लेसिंग ऑफ द ऑफिसेस काय, कॉम्प्युटर्स म्हणते की नाही, कॉम्प्युटर्स. तर मग इथे लागणार आहे बरं, तो काय म्हणतो, विथ न्यू सिस्टीम वुड अलाउ द वर्कर्स टू गेट अ लॉट मोर डन. म्हणजे याचा अर्थ बघा, समजून घ्या. याचा अर्थ काय असतो, आता हे प्रत्येकाला समजणार नाही ॲक्च्युली. अर्थ असतो की चांगले आउटपुट मिळण्यासाठी आपल्याला बँकेमधल्या कॉम्प्युटर सिस्टीमला जे आउटडेटेड झालेले आहे त्यांना काढून टाकावं लागेल आणि नवीन सिस्टीमची भरती करावी लागेल. झालं. आता बघा, आता रिप्लेसिंग द ऑफिसेस टेक्नॉलॉजी का नाही, आउटडेटेड कॉम्प्युटर्स, म्हणजे हा जो शब्द आहे आउटडेटेड तो इथे पाहिजे होता, असं असते बँकिंगला. ते नॉर्मल सुद्धा असते आणि असे सुद्धा प्रश्न येतात. रिप्लेसिंग द ऑफिसेस आउटडेटेड कॉम्प्युटर्स विथ न्यू काय, विथ न्यू टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी इथे पाहिजे होता, ठीक आहे. ऑफिस म्हणजे रिप्लेसिंग द ऑफिसेस आउटडेटेड कॉम्प्युटर सिस्टीम. आणि मग इथे काय पाहिजे होता, आउटडेटेड इथे पाहिजे, ठीक आहे. टेक्नॉलॉजी इथे पाहिजे आणि सिस्टीम कुठं पाहिजे, इथे पाहिजे, कॉम्प्युटर सिस्टीम. समजलं ना, हे समजायला अभ्यास असला पाहिजे. हे उगाच समज बँकिंग आहे ते, ठीक आहे. आता वुड इथेच पाहिजे, वुड अलाउ द वर्कर्स टू गेट अ लॉट मोर डन. म्हणजे एम्प्लॉईजला जे सहज सुलभ सोपं जावं, चांगलं जावं, चांगला रिझल्ट मिळावा कामामधून. आणि म्हणून आपल्याला जुन्या झालेल्या कॉम्प्युटर सिस्टीम बदलावी लागेल. म्हणजेच इथे आता उत्तर कसं काढायचं हे टास्क आहे. आता
म्हणजे इथे काय पाहिजे तर आउटडेटेड हा शब्द इथे पाहिजे, म्हणजे बी आलं पहिले, बी घेतलं आपण. ओके, मग इथे बी पाहिजे, इथे बीच पाहिजे, कारण हा ए आहे ना, ए म्हणजे टेक्नॉलॉजी, बी म्हणजे आउटडेटेड, सी म्हणजे सिस्टीम, डी म्हणजे अलाऊ. आता इथे बी इथे पाहिजे. ओके, मग कॉम्प्युटर सिस्टीम, सिस्टीम म्हणजे इथे पाहिजे, सी आहे ना, तो सी इथे पाहिजे, म्हणजे बीसी. कुठे आहे बीसी आहे इथे, बाकीचं पाहायची गरज नाही, पटकन आपल्याकडे त्याचा वेळ नसतो. समजलं? ह्या फरक आहे. इंग्लिशमध्ये सगळ्या एक्झाम्समध्ये फरक आहे. ठीक आहे, असं जर कोणी म्हटलं की हे काय TCS IBPS सारखंच आहे, हे घ्या मटेरियल आणि बस करत चला, असं नाही. त्याला विचारायचं की सर फरक आहे, फरक समजावून सांगा प्रत्येक विषयांमधला. तोच मराठीत पण आहे, तोच इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे, चलो आता TCS म्हटलं ना, TCS मध्ये असे प्रश्न आहेत बघा. हाऊ विल वेलर्ड्स रजिस्ट्रेशन इफेक्ट द गव्हर्नमेंट्स प्लॅन. या ठिकाणी 4 वाक्य, म्हणजे हेच वाक्य आहे वरचं, त्याचे भाग केले आपण 4. आता कधी कधी असे भाग होतात, कधी कधी असे भाग होतात. तर TCS आणि IBPS मध्ये लहान लहान प्रश्न असतात, असे भाग असतात. मग आता हे एक वाक्य आहे, या वाक्यामध्ये हे 1 2 3 आणि 4 कुठे चूक आहे. चूक नसेल तर सरळ सरळ नो एरर करा, म्हणजे कॉमन एरर्स अशाही पद्धतीनं विचारल्या जाऊ शकते. सांगा बरोबर, आता सांगा. आता हाऊ विल बरोबर अवस्था आहे, हाऊ विल तर विल येणारच आहे. हाऊ विल विलर्ड्स रजिस्ट्रेशन बरोबर आहे. इफेक्ट द गव्हर्नमेंट, सांगा कुठे आहे चूक, गव्हर्नमेंट्स प्लॅन. सांगा बरं. अभ्यास नसेल ना, सराव नसेल ना, तर ह्या गोष्टी समजत नाही, विसरून जा. इंग्लिश, ज्याची इंग्लिश पक्की तोच गव्हर्नमेंटचा ऑफिसर किंवा कर्मचारी बनू शकतो. कारण तुम्ही आजपर्यंत प्रत्येकांना विचारा, ज्याचं इंग्लिश पक्क तोच कॉम्पिटिटिव्हमध्ये टिकतो. कारण MPSC मध्ये आपण प्री लवर्स असतो, प्री लवर्स, फक्त प्रीचा अभ्यास करतो. वी ऑल आर प्री लवर्स. मेन्स आपली पोस्ट काढते आणि मेन्समध्ये 50% पोर्शन हा इंग्लिश आणि मराठीचा आहे. काय होते, आपण प्री काढतो, 1 वर्ष प्रीचा अभ्यास करतो. मेन्समधल्या 50 मार्कांचा अभ्यास, 50-50-100 मार्कांचा अभ्यास आपण कुठे कधी करतो, प्री निघाल्यानंतर. मेन्सच्या आणि प्रीच्या मधात जे 2-2.5 महिने मिळतात, 3 महिने मिळतात, त्या दरम्यान आपण मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करतो. तो वेळ तेवढा पुरेसा नसतो इंग्लिशला अभ्यासाला, तो रिझल्ट काढून देत नाही. जो गेल्या 1 वर्षापासून मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करतो, त्याला या ठिकाणी सरावासाठी वेळ मिळतो आणि तो पोस्ट काढतो. आणि म्हणून इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास तुम्हाला वर्षभर करायचा असतो, चाहे तुमची मेन्स एक्झाम असो की नसो. हे आहे, हा यशाचा मंत्र आहे ॲक्च्युली MPSC मधला. पण ठीक आहे, भरपूर लोकांना समजत नाही ते, असो. आणि ज्या सरळ सेवा आहे किंवा बँकिंग आहे त्यामध्ये तर तुम्हाला इंग्लिश असतेच कंपल्सरी. ठीक आहे, असं. येथे हाऊ विल विलर्ड्स रजिस्ट्रेशन इफेक्ट द गव्हर्नमेंट, द तर काही काम नाही, इफेक्ट गव्हर्नमेंट प्लॅन्स. इथे फक्त आपण गव्हर्नमेंट, आपल्या गव्हर्नमेंट बद्दल बोलतोय. गव्हर्नमेंट जी आहे सिस्टीम सुरू, गव्हर्नमेंट, हा गव्हर्नमेंट. ओके, द लावायचं काहीही कारण नाही, कारण कोणत्याही पर्टिक्युलर गव्हर्नमेंट बद्दल आपण बोलत नाही आहोत. बस फक्त गव्हर्नमेंट आणतो, अरे चुकतं सरकारचं चुकते. म्हणजे कोणतं सरकार, आता जे सरकार अस्तित्वात आहे ते, त्याला द लावण्याची गरज नसते. हां, आपण एखाद्या पर्टिक्युलर सरकारबद्दल बोलतो आहे, द जो बायडन सरकार, ठीक आहे ना, तर म्हणायचं द ममता बॅनर्जी गव्हर्नमेंट. ठीक आहे, कारण आपण पर्टिक्युलर सरकारबद्दल बोलतो आहे, ती द वापरायचं. इथे द वापरायचं काही काम नाही, हा आर्टिकलचा भाग आहे. म्हणजे मग तुमचं आर्टिकल पूर्ण नसलं पाहिजे. अभ्यास तर करावाच लागेल, अभ्यासाशिवाय काही पर्याय नाही आहे. IBPS ठीक आहे, IBPS मध्ये तुम्हाला व्याकरण विचारत नाही थेट, पण याचा संबंध असतो व्याकरणासोबतच, कारण याचा बेस व्याकरण असतो. थेट व्याकरणाचा याचा प्रश्नच नसते, अभ्यास तुम्हाला करायचाच असतो. आणि हा सगळं समावेशक असते MPSCच्या सिलेबसमध्ये. मग जो सिलेबस आहे MPSCचा, त्यामध्ये तुम्ही TCS पण देऊ शकता, IBPS देऊ शकता, बँकिंगचा सुद्धा अभ्यास करू शकता. फक्त हा बेस पक्का असला पाहिजे, याचा सराव असला पाहिजे. बस याच्या बेसवर
याचा सराव असला पाहिजे. आणि जे IBPS आहे म्हणजे मग ते IBPS सरळ सेवा असो की बँकिंग असो, यामध्ये मात्र तुमची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यात मग तुम्हाला कॉम्प्रेन्शनमध्ये खूप जास्त भर द्यावा लागतो. कॉम्प्रेन्शनवर तुम्हाला पॅराजम्मल्स असते, क्लोज टेस्ट असते, पॅराग्राफ्स असते. हे 5-5 मार्कांना 15 मार्कांना येतं. हे जिथं की MPSCला फक्त आणि फक्त 5 मार्कांचं असते कॉम्प्रेन्शन. एक उत्तर असतं फक्त, संपला विषय. ठीक आहे. आणि म्हणून याच्या बेसवर ह्या गोष्टी असतात, करायच्या असतात. ठीक आहे ना. आता ह्याच गोष्टी बघा. हा एसचा प्रश्न आहे MPSCचा. लेवल पहा. विच इज द ट्रू ऑफ सिंपल सेंटेन्स. आता हा सिंपल टेन्स नाही आहे, हा सिंपल सेंटेन्स आहे. मग सिंपल टेन्स वेगळा, सिंपल सेंटेन्स वेगळं. मग आलं पटकन ते सिंथेसिस शिकणं. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, याचे 3 व्याख्या, तिघांच्या 3 व्याख्या, तिघांची 3 कंजंक्शन्स वेगळे. मग करा कंजंक्शनचा अभ्यास. कंजंक्शन्स म्हणजेच काय? पार्ट्स ऑफ स्पीच वेगळे. पार्ट्स ऑफ स्पीच जर माहीत नसेल तर हा प्रश्न सोडवता येत नाही. समजलं विषय. कारण त्याच्यावर डिपेंड आहे कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शनवर डिपेंड आहे. कॉम्प्रेन्शन डिपेंड आहे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच डिपेंड आहे या सिंपल सेंटेन्स सिंथेसिसवर. त्यात आहे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर सिंपल सेंटेन्समध्ये एक वर्ब असतो. ओके. इट इज इझी टू अंडरस्टँड. असं काही गरजेचं नाही आहे. ते समजायला सोपंच असावं, ते कठीण पण राहू शकते. म्हणून हे चूक. इट एक्सप्रेसेस अ सिंगल थॉट. आता झाली पंचायत. सिंगल थॉट्स हे ओपन हे करते. मग हे उत्तर लिहायचं की हे उत्तर लिहायचं असं आपल्याला येते. मग आपल्याला ह्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. म्हणजेच MPSC साठी इंग्लिश ग्रामर किती महत्वाचं आहे ते समजून घ्या. विच इज ट्रू ऑफ सिंपल सेंटेन्स. तर इट एक्सप्रेसेस अ सिंगल थॉट. त्यामुळे फक्त एकच थॉट असतो, एक वर्ब असतो असं नाही. 2 पण वर्ब राहू शकते. बीइंग वाईफ, शी इज माय गुड फ्रेंड, शी इज माय बेस्ट फ्रेंड. मग इज याला, बीइंग याला 2 वर्ब आहे ना. म्हणून अशा वेळेस तुम्हाला वर्बचं काही बंधन नसलं पाहिजे, एकच पाहिजे बुवा असं वगैरे. इट एक्सप्रेसेस अ सिंगल थॉट. ते मात्र एकच थॉट एक्सप्रेस करते. म्हणून तुमचं उत्तर 3 राहील. स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट्स किंवा स्टेटमेंट्स अँड आन्सर. प्रश्न राज्यसेवेचा आहे. टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब इश्यूड टू इंडिकेट. बघा, हा लेक्चर प्रमोशनल असल्या कारणानं फक्त मी टेन्सच घेऊन आलो. असे जे की तुमचे 20-25 चॅप्टर्स आहेत, 20 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे ना. या सगळ्या चॅप्टर्सवर तुम्हाला असं डिवाइड करता येते. मी प्रेझेंट करू शकतो, पण त्याला खूप वेळ चालला जाईल. म्हणून फक्त बेसिक टेन्सवर वगैरे 2-4 गोष्टीवर घेऊन आलेलो आहे. ठीक, समजून घ्या. मला तुम्हाला सांगायचं आहे की फरक नेमका कसा असतो. तुम्ही भ्रमात राहू नका की बा एक क्लास लावला आपण, एक केला आपण ऑनलाईन क्लास, एक केला आपण क्लास, संपला विषय आपला इंग्लिशचा. आपण आता इंग्लिशचं लावायची गरजच नाही, इंग्लिशचा अभ्यास करायची गरजच नाही असं नाही आहे. इंग्लिशचा अभ्यास करावाच लागतो. ते तिथे परिपूर्ण झाल्याशिवाय समोर जाता येत नाही. ठीक आहे. मग आता हा काय म्हणतो? स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके. हां. देर इज द फॉर्म ऑफ द वर्ब इज टू इंडिकेट. वर्ब काय इंडिकेट करते? वर्ब टाइम ऑफ ॲक्शन, टाइम करते. तर कंटिन्युअन्स ऑफ ॲक्शन बरोबर हे करते. कम्प्लीटनेस ऑफ ॲक्शन्स हे करते. आता हे करते की नाही करत, की फक्त एक एज बरोबर आहे, बीज आहे की ABC पण आहे, काय? यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो प्रॉपर. ते 3 लागतं. समजा टाइम आहे, कंटिन्युअन्स आहे आणि कम्प्लीटनेस आहे, हे वर्ब इंडिकेट करते. ठीक आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता वाक्य एकच आहे. जॉन, हा जो कॉमा दिला आहे की नाही, जॉन नंतर जो कॉमा आहे, याचा अर्थ काय होतो? जॉनला कोणीतरी आवाज दिला, संबोधित केलं. जॉन कम हिअर, इकडे. राजू कम हिअर, इकडे. असं. तर इथे उच्चार कसा करायचा याचा? जॉन राईट 1000 लाईन पोएम. आता 1000 लाईन पोएम आहे की नाही? 1000 लाईन हे जाऊ द्या, काहीच घेणं देणं नाही आपल्याला. फक्त पोएम पहा. ओके. म्हणजे हे फक्त आपल्या सोयीसाठी होय. फक्त पोएम पहा. जॉन राईट अ पोएम. जॉन पोएम लिही. जॉन राईट अ पोएम. इथं तो कॉमन द्यायचा. जॉन राईट अ पोएम. जॉन राईट्स अ पोएम. घ्यायचा वाटल्यास घ्यायचा, कारण पोएम असेल ना तर मग हे आर्टिकल लागणारच आहे.
जॉन डज नॉट राईट अ 1000 लाईन पोयम. काय, कोणतं चूक, कोणतं बरोबर, करेक्ट कोणतं, म्हणजे तो कोणता आहे करेक्ट? फक्त CD आहे का ABCD आहे, ACD आहे का, ऑल आर रॉंग का, सगळेच रॉंग आहे? मग बेसिक जो अभ्यासक्रम आहे, बेसिक जो फरक आहे हा समजलाच पाहिजे. हे समजल्याशिवाय आपल्याला या गोष्टी समजणार नाही, इथे मार्क मिळणार नाही. PSI बनले लोक हा प्रश्न सोडवून, बघा, बरोबर आहे. आणि म्हणून जेव्हा आपण जॉन म्हणतो, कॉमा देतो, राईट अ पोयम, याचा अर्थ काय होतो? जॉन राईट अ पोयम, जॉन पोयम लिह. बरोबर आहे, ते हे बरोबर आहे. कम राजू कम हिअर, तर राजू बोलताना जेव्हा आपण म्हणतो राजू कम हिअर, तर अशा वेळेस तुम्हाला असं असलं पाहिजे, राजू नंतर कॉमा, राजू कम हिअर. नुसतं राजू कम हिअर नाही, त्याचा अर्थ काय होतो? राजू कम्स हिअर म्हणजे राजू इकडे येत असतो बो, नाही, राजू कम हिअर. हे बरोबर आहे, ए बरोबर आहे. जर ए बरोबर आहे तर तुमचं हे वाक्य कटते. इथे ऑल आर रॉंग हे कटते. इथे ए आहे, इथे ए आहे. चला समोर चला आता. जॉन राईट अ पोयम. आता अशा वेळेस तुम्हाला मी शिकवतो ए ग्रुप बी ग्रुप कर्त्यांचे. ठीक आहे, आता मी तुम्हाला आपला क्लास सोडवणार आहे 28 तारखेपासून. 28 ऑगस्ट पासून संध्याकाळी 6 ते 8 आपली ऑफलाईन बॅच आहे अमरावतीला, आणि तीच बॅच राहणार आहे लाईव्ह. ठीक आहे ना, हे लाईव्ह बॅच राहणार आहे रोज संध्याकाळी 6 ते 8. तीच बॅच मी शिकवेल, तुम्ही लाईव्ह बघायचं. फी सारखीच आहे, ऑफलाईन असो की ऑनलाईन असो, फी सारखीच आहे आपल्या बॅचची. ठीक आहे ना, तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आता जॉन नंतर इथे राईट नाही पाहिजे, राईट्स पाहिजे, म्हणजे बी चूक आहे आणि सी बरोबर आहे. मग बघा आता इथे बी आहे का, तो काय म्हणतो करेक्ट कोणते आहे, तो म्हणतो हा ACD करेक्ट आहे. पण आपल्याला माहित आहे हा तर बी चुकीचा आहे इथे चूक. मग ACD म्हणजे CD हे बरोबरच आहे, हे पाहायची गरज नाही. तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा वेळ वाचवून समोर समोर सरकता येते. ठीक आहे, हा मुद्दा असतो अभ्यासामध्ये मित्रांनो. इतका मोठा प्रश्न दिसला म्हणून घाबरून जायचं नसते. अभ्यासानुसार मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, अभ्यास जर तुम्ही प्रॉपरली केला दोन्ही गोष्टींचा, सगळ्या गोष्टींचा, मी पहिल्याबरोबर सांगतो की उत्तर हे आहे. मुलं सांगू शकतात उत्तर पाहिलं ना आपण, काय म्हणतो, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ वर्ब स्ट्रक्चर रॉंगली. म्हणजे काय वर्ब कोणतं स्ट्रक्चर रॉंग आहे. ओके, द ट्रेन बिगेन एस्टरडे आहे म्हणून बिगेन, ठीक आहे, ओके. आय सॉ हिम, सॉ आहे लास्ट आहे म्हणून सॉ बरोबर आहे, ओके. आय हॅव जस्ट फिनिश्ड, हॅव आहे म्हणून फिनिश्ड इडी लागला, बरोबर आहे. त्यामध्ये जस्ट आला. ही हॅज बीन इल, तो इल आलेला, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, हा बीन मेन वर्ब आहे, बीचा बी वॉज बीन. ठीक आहे ना, आणि म्हणून इल आहे सिन्स मंडे, हे बरोबर आहे. समजलं मला की ते रॉंग नन ऑफ द अबव आहे, कोणतंच रॉंग नाही आहे. हे असं आपले जे विद्यार्थी असतात अभ्यास करणारे, प्रॉपर अभ्यास करणारे, ते पाहून सांगते की हे उत्तर सर 4 बरोबर आहे. सांगा आता, जिथे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजून घ्यायलाच 2-3 मिनिटं लागते आणि आपल्याकडे फक्त 30 सेकंद असतात. 30 सेकंदात उत्तर आलं तर ठीक, नाहीतर समोर जावं लागते, कारण आपल्याला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. बरोबर आहे. आणि म्हणून मग तुम्हाला फक्त 30 ते 31, 32, 35 सेकंद मिळतात एका प्रश्नासाठी. तुम्ही जर वाचायलाच 2 मिनिटं लावले आणि समजून घ्यायला 2 मिनिटं लावले तर तुमचा रिझल्ट आजच लागला. समजून घ्या की बा नाही जमत आपल्याला, सोडून द्या, नाटक बंद करा, MPSCचं अभ्यास करण्याचं धंदापाणी करा, संपला विषय. पण जर खरोखर अभ्यासाची मानसिकता असेल, एक संयम असेल आणि प्रामाणिकपणा असेल, अभ्यासात सातत्य असेल, तर हे सहज समजते की आता हा डिपार्टमेंटचा प्रश्न आहे, पटकन समजते की हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा IBPS मध्ये कसं असते, IBPS आणि बँकिंगची लेवल एकच, फक्त ही हाय असते थोडी, ही खाली असते, पण स्ट्रक्चर एकच असते, प्रत्येक गोष्टी सारख्या असते. मोठा प्रश्न असते, छोटा प्रश्न असते. MPSC TCS हे सारखं असते कुठे कुठे, फक्त थोडाफार फरक असतोच. TCS थोडंसं IBPS कडे झुकते, पण MPSC मध्ये पूर्ण ग्रामर असते, 30 मार्कांचं ग्रामर, 5चं ग्रामर कॉम्प्रेन्शन आणि 15ची व्होकॅब्युलरी, सरळ विषय. बँकिंग किंवा IBPS संपूर्ण व्होकॅब्युलरी, संपूर्ण कॉम्प्रेन्शन. TCS अर्ध कॉम्प्रेन्शन अर्ध ग्रामर, समजून घ्या. आणि व्होकॅब्युलरी कॉमन्स आपण नंतर पोहोचते. ठीक आहे. आता हा प्रश्न आहे बँकिंगचा. आता मला सांगा, हा प्रश्न तुम्ही वाचा,
हे समजतच नाही, काय म्हणते त्याला, काय म्हणायचं आहे बिचाऱ्याला, आणि कसं काय. आपले जे पोरं असते बिचारे गरीब पोरं गावाखेड्यातून आलेले एकदम, पण स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, कधी इंग्लिशचा अभ्यास न केला आहे पण तरी आपण एक्झाम देऊच. पण ठीक आहे, अभ्यासाने होऊन जाते, पण ह्या गोष्टी समजतच नाही. मग पटकन समजते. ज्याचा अभ्यास असतो तो काय म्हणतो, इथे मशीन्स ऑफ द साईज ऑफ पोर्टेबल रूम आहे ना, कूलर हॅज बीन आहे ना, हॅज नाही पाहिजे सर, फक्त हॅव पाहिजे, कारण इथं मशीन्स आहे, अनेक वचन आहे म्हणून हॅव पाहिजे, बस संपला विषय. बाकीचं तुम्ही वाचो की न वाचो, समजो की न समजो, पटकन समजते. ठीक आहे, असं असते. आता बँकिंग असे, इफ आय विल स्टडी आय वूड हॅव पास्ड. तुम्ही पाहत बसाल, झामल करत बसाल की चला म्हटलं काय नेमकं, याला काय करायचं आहे, काय म्हणायचं आहे, तो काय म्हणतो, तो विलच्या ऐवजी विचारतो तुम्हाला की या ABCD पैकी काय पाहिजे की काहीच नाही पाहिजे. हे चांगल्याला समजत नाही, साला पाहिजेच काय म्हणतो तो ते, कारण याचा अभ्यास नसतो. याला सगळं सारखं, त्या आंधळ्याला काय सगळंच काढव असते. मग हा म्हणतो समजत नाही भाऊ, पण जो अभ्यास करतो, सराव करतो, त्याला समजते की वूड हॅव प्लस विथचं स्ट्रक्चर असेल तर इफच्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे, म्हणजे हॅड प्लस इफ आय हॅड स्टडी, सॉरी इफ आय स्टडी नाही पाहिजे, इफ आय हॅड स्टडी, हा आय रिपीट झाला. ठीक आहे, हा आय रिपीट झाला, का म्हणून टाका इथे, हा आय ठेवून द्या. इफ आय हॅड स्टडीड, हे पहिलं वाक्य बरोबर आहे. इफ हॅड आय स्टडीड नाही, इफ आय हॅड स्टडीड आय वूड हॅव पास. जर मी अभ्यास केला असता तर पास झालो असतो. मग हे कधी येते आपल्याला अभ्यास, डीप जावं लागते. जरी बँकिंगचं असलं तरी MPSC सारखं करावं लागतं, असे प्रश्न MPSCला पण येतात. ठीक आहे ना, काही साम्य आहे काही ठिकाणी असा फरक. आता हा समजा बँकिंगचा प्रश्न आहे बघा. द इंडियन स्टॉक मार्केट इज वन ऑफ द वर्स्ट परफॉर्मिंग स्टॉक मार्केट इन द रिसेंट टाइम्स. सांगा काय. मग या ठिकाणी तो म्हणतो हा A आहे, हा B आहे, हा C आहे, हा D आहे, आणि मग जर कुठे चूक नसेल तर मग नो एरर लिहा. पण पहिले शोधा कुठे चूक आहे, तुम्हाला काही समजत नाही. म्हणजे अभ्यास न करणाऱ्यांना तो म्हणतो चला आपण तर कधी क्लास नाही केला रे बा, प्रामाणिकपणे वाचलं नाही कोणतं पुस्तक, त्याच्यासाठी सगळं सारखं असते. पण जो अभ्यास करतो त्याला समजते की सर द इंडियन स्टॉक मार्केट इज वन ऑफची रचना असेल तर वर्स्ट नाही पाहिजे, वर्स्ट पाहिजे, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहिजे, वर्स्ट नाही पाहिजे, वर्स्ट पाहिजे, बॅड वर्स्ट. ठीक आहे ना, वर्स्ट पाहिजे. आणि इथे वन ऑफची रचना असेल तर समोर येणारं नाऊन जे आहे ते सिंगल वचनही पाहिजे, ते पाहिजे प्लुरल, म्हणजे मार्केट नाही पाहिजे मार्केट्स, ते सिंग्युलर नेम नाही पाहिजे, ते प्लुरल्स पाहिजे, मार्केट्स पाहिजे. आता हे तुम्हाला मी आता सांगत नाही कारण खूप वेळ होऊन जाईल लेक्चरला. ठीक आहे, पण हा अभ्यास करावा लागतो आणि आपण तो शिकवतो. मग तो आपल्या ॲपमध्ये ॲडव्हान्स इंग्लिश बॅच आहे, ॲडव्हान्स इंग्लिश बॅच, त्यात थोडं शिकवलेलं आहे, ती बॅच आहे. ठीक आहे, आता हीच ॲडव्हान्स बॅच पुन्हा ॲडव्हान्स होईल कधीपासून, 28 ऑगस्ट पासून संध्याकाळी 6 ते 8 आपण क्लासमध्ये शिकवणार आहोत. ऑफलाईन बॅच, तीच बॅच लाईव्ह होणार आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात काय देशाच्या कोण्याही कानाकोपऱ्यापर्यंत कुठेही असाल, तुम्ही ही बॅच लाईव्ह घेऊ शकता, करू शकता. याची फी आहे पर्टिक्युलर, ऑफलाईनची आणि ऑनलाईनची सारखीच फी आहे. ठीक आहे, तुम्ही खाली दिलेला नंबर आहे ऑफिसचा, त्यावर इन्क्वायरी करा आणि त्याची माहिती घ्या आणि पटकन जॉईन होऊन जा. ठीक आहे ना. मग आज तुम्हाला समजलं तिथे B आणि C कुठे आहे, BC इथे आहे, इथे आहे, चूक इथे आहे, समजलं. चलो, असे बरेच प्रश्न असतात. हां, हे बघा इथे कोर्स आहे आपल्याकडे, टेस्ट सिरीज आहे, बुक्स आहे, क्वेश्चन बँक वगैरे आहे, पाहून घ्यायचं हे. ठीक आहे, IBPSची एक्झामचं आहे. आता हे MPSC ॲडव्हान्स इंग्लिश MPSCचं आहे आणि इकडे PYQ पण आहे MPSCचं. आणि जर समजा IBPS म्हटलं तर इंग्लिशही आहे, हे टेस्ट सिरीज पण आहे आणि हा इंग्लिशचा कोर्ससुद्धा आहे. हे स्पेशली मी डिझाईन केलं होतं सरळ सेवी एक्झामसाठी, फक्त बँकिंगच्या मुलांसाठी अजूनही कोर्स तयार करायचा आहे. ठीक आहे ना. हे IBPS जरी असलं पण फक्त सरळ सेवेच्या लेवलचा आहे. IBPS बँकिंगचा कोर्स समोर बघू, आपण ओपन करू नाही करू तो नंतरचा भाग, पण सांगतो बँकिंगची एक्झाम, बँकिंगसाठी सध्या आपल्याकडे कोणताही कोर्स अवेलेबल नाही आहे. MPSCचा आहे आणि IBPSचा, TCSचा व्हायचा आहे कोर्स तयार, पण तुम्ही थोडीफार मदत या दोन्ही कोर्सची TCSसाठी घेऊ शकता.
किंवा मग IBPS साठी पण बँक एक्झामसाठी पण घेऊ शकता. पण बँक एक्झामचा मी कोर्स समोर तयार करेल जर इच्छा असेल तुमची तर. ठीक आहे. आय एम हिअर सिन्स 1951. आता इथे STIचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवून लोक STI झाले. बघा एरर कुठे आहे. आय एम हिअर सिन्स म्हटलं ना तर तुम्हाला एक समजून घ्या. सिन्स किंवा फॉर नंतर जर डेट आली असेल किंवा कोणता काळ आला असेल, वेळ आली असेल, टाईम आला असेल तर त्या वाक्यामध्ये एम इज आर आणि वॉज वेअर नाही पाहिजे. या एमच्या ऐवजी पाहिजे होतं आय हॅव बीन असा प्रश्न आपण एक मागे पाहिलेला आहे. आय हॅव बीन हिअर सिन्स 1951. मी इथे 1951 पासून आहे. ही झाली लेवल MPSCची. बघा IBPS. आता ही लेवल झाली IBPSची. बघा आता IBPS कसे असते. हे असतात सरळ सेवा IBPSला प्रश्न. बघा फाइंड आउट द एरर इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इफ एनी. जर काही चूक असेल तर चूक शोधा, नसेल तर मग 5 ऑप्शन दाबा. म्हणजे काय नो एरर करा. तर नोबडी कॅन डिनाय दॅट गांधीज आयडियाज आर डिफरंट दॅन लेनिन्स. म्हणजेच गांधीजींच्या आयडियाज म्हणजे गांधीजींचे जे तत्व होते ते लेनिनच्या तत्वाच्या विरुद्ध होते किंवा त्यामध्ये वेगळ्या होते. डिफरंट हे कोणी डिनाय नाही करू शकत, नाकारू शकत नाही. लेनिन वेगळा, गांधीजी वेगळे. हेच ती पाहून घ्या. ठीक आहे ना. मग आता अशा वेळेस नोबडी कॅन डिनाय दॅट गांधीज आयडियाज आर डिफरंट दॅन नाही पाहिजे, डिफरंट फ्रॉम पाहिजे. डिफरंट फ्रॉम लेनिन्स म्हणजेच काय लेनिनच्या आयडिया. गांधीजीची आयडिया आहे की नाही. आयडिया म्हणजे कल्पना म्हणा, कल्पनाशक्ती म्हणा किंवा काही तत्व म्हणा, काही काय म्हणा, त्याचे तत्वज्ञान म्हणा. ठीक आहे. गांधीजीचे तत्वज्ञान हे लेनिनपेक्षा वेगळे होते. हे कोणी डिनाय नाही करू शकत बुवा. म्हणजेच ते द्यान नाही पाहिजे, फ्रॉम पाहिजे. ते कोणा 3 मध्ये आहे. ओनली 3. इथे तुमचं ई उत्तर करेक्ट आहे. ओके. म्हणजे ई म्हणजे काय नो एरर नाही, समजून घ्यायचं. हा फरक असतो. TCSचे प्रश्न असे असतात. बघा TCS मध्ये 5 ऑप्शन्स असतात. बघा ही हॅड ऑलरेडी इटन ऑल द कुकीज वेन आय हॅड रिच दिअर. आता तुम्हाला बघा MPSC मध्ये जेव्हा मी टेन्स शिकवतो, टेन्समध्ये मी एक गोष्ट शिकवतो. पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्समध्ये व्हेन नंतर फक्त सिंपल पास्ट येते. या ठिकाणी हॅड लागत नसते. आता हा जर प्रकार म्हटलं ना यालाच मला 1-1.5 तास शिकवावं लागते. व्हेन, बिफोर काही आणखी शब्द असतात त्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर व्हेनच्या नंतर इथे फक्त सिंपल पास्टच पाहिजे, हॅडची गरज नसते कारण इथे ऑलरेडी लागलेला आहे हॅड. ठीक आहे. असं मग समजा ना विषय. या ठिकाणी हॅड नाही पाहिजे ना. कुठे when I had reached when I had reached है ना, reached आहे ना, इथे हॅड नाही पाहिजे. बस फक्त आय रिच्ड देअर पाहिजे. 3 मध्ये चूक आहे. समजलं की नाही. मग हे असं असते मित्रांनो. आता ठीक आहे तुमचा अभ्यास असला पाहिजे. आता भरपूर आहे ॲक्च्युली. खूप मोठी स्लाईड बनवली मी. आता माझा मीटिंग आहे सोसायटीची, तिथे जर जावं लागते. ठीक आहे. आता भरपूर गोष्टी आहे बघा. अशी असते बँकिंगची लेवल. मग पॅराजॅमल्स असते. MPSCचे पॅराजॅमल्स असे मोठे मोठे असतात. बँकिंगचे मोठे मोठे असतात. म्हणजे काय 5 वाक्य असतात. ते शफल केलेले असतात. त्याला एकंदरीत त्याला एक सोय लावा. त्याला ते तुम्हाला करायचं असते. आता आहे हे सगळं. ठीक आहे. बघा एक पाहूनच घेऊ आपण. द ताजमहल्स हिस्ट्री शी वॉज शी. आता काय म्हणतो हे 5 वाक्य दिलेले ना ABCDE. या 5 वाक्य असे शफल केलेले आहे. याला म्हणते पॅराजॅमल्स. आणि हे बँकिंगला किंवा TCS IBPSच्या सरळ सेवेला हे जास्त येते. MPSCला फार येत नाही. ठीक आहे. कारण हे वेळखाऊ असते. MPSC वेळखाऊ देत नाही. पटकन दिसते MPSC प्रश्न. हे उत्तर करेक्ट. IBPSवाले स्टँडर्ड असतात. त्यांचे टेक्निकल लोक वेगळे असतात. ते त्यांच्या लेवलने प्रश्न तयार करतात. ठीक आहे. हे असते फरक. हा फरक त्यांचा असतो ॲक्च्युली. आता बघा शीने वाक्याची सुरुवात नाही होणार. इथे आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला लावायचं आहे हे जे ABCDE लावायचे आहे. कोणतं वाक्य पहिलं आहे बुवा. द ताजमहलने हे वाक्य पहिलं होऊ शकते पण शीने वाक्याची सुरुवात नाही होऊ शकत. इट ऑल स्टार्टेड काय पण याने उत्तर होऊ शकते खुर्रम.
द सन ऑफ, हां याने होऊ शकते, पण मॅरी अर्जुमन याने होऊ शकत नाही. म्हणजे इथे आपण बी, सी आणि ई हे काढले, याने वाक्याची सुरुवात नाही होऊ शकत. एक तर खुर्रमने होईल किंवा मग ताजमहलने होईल, पण ताजमहालची गोष्ट चालू आहे मग ताजमहालनेच होईल. तर ताजमहल हिस्ट्री इज ऑल्सो वन ऑफ द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लव्ह स्टोरीज नोन टू एव्हरीवन. म्हणजे ताजमहालची हिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे जगातल्या. मग शी लागणार नाही याच्यानंतर, म्हणजे ए तर बरोबर आला पहिल्या ठिकाणी. शीची काही गरजच नाही आहे. ताजमहालची हिस्ट्री, खुर्रम द सन ऑफ एम्प्लॉय व्हाइस टू विश टू लव्ह स्टोरीज ना. ओके. द ताजमहल हिस्ट्री इज ऑल्सो वन ऑफ द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लव्ह स्टोरीज नोन टू एव्हरीवन. म्हणजे ताजमहलची हिस्ट्री प्रत्येकांना माहित आहे. इट ऑल स्टार्टेड, म्हणजे ही स्टार्ट झालेली आहे 1607ला. इट ऑल स्टार्टेड इन व्हेन मुघल प्रिन्स खुर्रम, म्हणजे जेव्हा मुघल प्रिन्स खुर्रम, आता खुर्रम नंतर कॉमा दिलेला आहे, मग सांगितलेलं आहे खुर्रमचं डिस्क्रिप्शन. खुर्रम कोण होता बाबा? फर्स्ट लेड आय ऑन द लवली अर्जुमन बानू बेगुमन. मग सांगितलेलं आहे खुर्रम. अच्छा, खुर्रमची माहिती इथे दिलेली आहे. द सन ऑफ एम्परर जहागीर, जहागीरचा पोरगा खुर्रम. म्हणजे ही जी लव्ह स्टोरी आहे ना ताजमहालची, सगळ्यांना माहीत आहे बुवा. इट ऑल स्टार्टेड इन 1607. म्हणजे इथे सी लागणार आहे, ए नंतर सी लागतो. ठीक आहे, ओके. अर्जुन बेगम, खुर्रम, बरोबर आहे ना. इथं खुर्रम आला, मग खुर्रमची माहिती दिली. सी नंतर डी लागेल. द सन ऑफ एम्परर जहागीर व्हॉइस हिज विश टू मॅरी, मग इथं डी ई लागेल. बरोबर आहे. मग राहिलाच कोणतं? बी. बस. खुर्रम दिलेलं आहे, मॅरी अर्जुमनसोबत लग्न करायचं त्याने इच्छा व्यक्त केली. अँड देअर मॅरेज वॉज सेलिब्रेटेड ॲज अ ग्रेट पॉम्प. म्हणजे खूप असं खुला असं अंबानीच्या मुळे लग्न झालं, तर यानं लग्न केलं मोठं. मग शी वॉज अ निस, मग ती सांगितली ती कोण आहे बा? शी वॉज द निस ऑफ मेहरुनिसा हू वॉज मॅरिड टू प्रिन्स सलीम. तर यांचं काय आहे? ठीक आहे, ओके. पण हे आपल्याला हे पाहिजे, उत्तर हे आहे. म्हणजे पहिलं वाक्य हे, दुसरं हे, तिसरं हे, चौथं हे, पाचवं हे. तुम्हाला प्रश्न येणार आहे याच्यावर. मग म्हणजे हा प्रश्न वेगळा की पाचवं वाक्य कोणतं, पहिलं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं आणि दुसरं कोणतं. ही लेवल आहे बँकिंगची, IBPSच्या सरळसेची सुद्धा. तुमचा अभ्यास इतका असला पाहिजे बस. हे 5 प्रश्न वेगवेगळे आहे, हे 5 मार्कांचे 5 प्रश्न आहे. समजलं? चलो. ठीक आहे. आता हे बघा, TCS किंवा IBPSला असे लहान प्रश्न येतात. आता हे पण आहे, सोपे असतात, काही कठीण नाही. फक्त आपला अभ्यास चांगला असला पाहिजे. तिथे मग असे ऑप्शन्स असतात. डिवाइस पीस प्रश्न आता आहे, भरपूर आहे. ठीक आहे, थांबतो मी, थांबत जातो आता, मला जावं बाहेर. ठीक आहे, पण समजून घ्या प्रश्न असे असतात. TCS वेगळं, IBPS काहीतरी प्रॉब्लेम आला. TCS वेगळं, IBPS वेगळं, MPSC वेगळं, बँकिंग वेगळं. फक्त TCSचा कल थोडा MPSC कडे असतो आणि बँकिंगचा IBPS तर असतो, कारण ते लहान मोठे भाऊ आहे. हा लहान, हा मोठा भाऊ, हा मोठा भाऊ, हा लहान भाऊ. बँकिंग पण त्यामध्ये अभ्यास असला पाहिजे MPSCचा. आपण MPSCची एक बॅच चालू करत आहे. जाऊ द्या, संध्याकाळी 6 ते 8ची बॅच आहे ती. ठीक आहे, 28 ऑगस्टपासून. मग तुम्ही लेट जरी जॉईन झाले तर तुम्हाला सगळे लेक्चर्स मिळणार. पण मला असं वाटते की ऑफलाईन मुलं जे बसेल ते बसेल, अमरावतीचे मुलं. पण तीच बॅच जसं ऑफलाईन तसं ऑनलाईन. ठीक आहे, सेम बॅच एक्झॅक्ट जी आहे तीच बॅच रिअल, ती तुम्हाला तुमच्या घरी, तुमच्या प्लेसवर अनुभवता येईल. ठीक आहे. ज्या लोकांची खूप दिवसची इच्छा होती की बस तुमची बॅच करायची आम्हाला ऑफलाईनची, पण आम्ही आम्हाला येऊ शकत नाही, त्या लोकांना आता माझी ऑफलाईन बॅच करायला मिळेल. ठीक आहे ना. आणि मग म्हणून तुम्ही जॉईन व्हा. या बॅचला जॉईन होण्यासाठी ॲप इकडे कॉन्टॅक्ट करा क्लासला, ते तुम्हाला हेल्प करतील. ठीक आहे, चलो, थँक्यू.